नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. तो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. न्याय द्या, न्याय द्या. सरकार साहेब न्याय द्या. न्याय द्या, न्याय द्या. सरकार साहेब न्याय द्या. नोकरी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाचं. ओबीसी राजा जागा हो, संघर्षाचा धागा हो. ओबीसी राजा जागा हो, संघर्षाचा धागा हो. न्याय द्या, न्याय द्या. खासदार साहेब न्याय द्या. न्याय द्या, न्याय द्या. खासदार साहेब न्याय द्या. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या तिथे पालघर जिल्ह्यात सध्या भरती होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला डावळलं गेलं असा तुमचा आरोप आहे आणि तुम्ही आज खासदार साहेबांना भेटायला, काय तुमची मागणी? हो नक्कीच, आम्ही सगळे बिगर आदिवासी मुले इथे आलेलो आहोत आणि आमच्या नोकरीच्या हक्कासाठी आम्ही आलो आहोत. आणि हे जे पेसा क्षेत्र आहे, आता म्हणतात की GR जो काढलेला आहे शिक्षक भरतीचा किंवा इतर 17 संवर्गाचा काल GR जो काढला, त्या 17 संवर्गामध्ये फक्त ST या मुलांनाच नोकऱ्या मिळतील असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. मग जर उल्लेख असता तर समजा त्याच्यामध्ये बिगर आदिवासींना सामावून घेतलं तर आम्हाला हा आंदोलन करायची काहीच गरज नाहीये ना. जर आमच्या नोकऱ्या ज्या हक्काच्या आहेत त्या आम्हाला मिळत नाहीयेत आणि पेसा क्षेत्रामध्ये जर तुम्ही नोकरी देतायत तर पेसा क्षेत्रामध्ये बिगर आदिवासी समाज पण येतोय ना. मग बिगर आदिवासी समाज गेला कुठे? तुम्ही फक्त ST मुलांचाच विचार करून नोकऱ्या देतायत. आज आम्ही 10-15 वर्ष झाली नोकरीसाठी लढतोय, आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही. आज सुप्रीम कोर्टात जरी केस असली, कोर्टाच्या अधीन राहून जर ST मुलांना मानधन तत्वावर नोकऱ्या मिळतात, नियुक्त्या देण्याची ऑर्डर काढतात, तर मग आमच्यासारख्या बिगर आदिवासी मुलांनी काय करावं? मग आम्ही आमचं शिक्षण घेऊन काय फायदा? आज पालघर जिल्ह्यामध्ये आमचं कुठेच स्थान नाहीये का? अगदी 0% आणून ठेवलेलं आहे आम्हाला. मग आम्ही काय करणार आहे? आज आम्हाला नोकऱ्या नाही मिळाल्या तर आम्ही आज आमच्या मुलांचं शिक्षण काय कुठे करणार आहेत? कुठे नेणार आहेत? मुलांना कुठे पाठवणार आहे? मुलांना स्कूलमध्ये घालून लाख रुपये खर्च करून काय फायदा आमचा? आज आम्ही खर्च करायला बरीचशी अशी समाजातली मंडळी आहे. मग बिगर आदिवासी समाज आज पालघर जिल्ह्यामध्ये नाही आहे का? मग एकाच समाजाचा विचार का करतात ते सरकारची लोक? म्हणून आमचं असं सगळ्यांची बिगर आदिवासी मुलांची सगळ्यांची मागणी एकच आहे की आम्हालाही ज्यांना म्हणजे ST समाजाच्या मुलांना जर ऑर्डर दिल्या असतील किंवा ऑर्डर उद्या देणार असाल तर त्या तातडीने रद्द कराव्यात, नाही तर त्याच्यामध्ये आम्हाला बिगर आदिवासी मुलांना सामावून घेण्यात यावं, एवढीच आमची मागणी आहे. आणि जर तातडीने त्याच्यामध्ये आमचा बिगर आदिवासी समाजांचा समावेश करण्यात यावा, नाही केलं तर तो आदेश तातडीने रद्द करण्यात यावा, नाही तर आम्ही आत्मदहनाचा इशारा आम्ही सरकारला देणार आहोत. बोला. काल जो शिक्षक भरतीचा GR काढण्यात आलेला आहे पेसा शिक्षक भरतीमध्ये, त्यामध्ये असं सांगितलं फक्त आदिवासींना नोकऱ्याचे अधिकार आहेत का? आम्हाला नोकऱ्याचा अधिकार नाहीये का? मग बिगर आदिवासी मुलांनी जायचं कुठं? आजही आम्ही 100+ मार्क काढून घरी आहोत आणि मग आम्हाला नोकरी मिळणार कधी? आणि या GR मध्ये फक्त आदिवासींचाच उल्लेख किंवा त्यांच्याच नुसार त्यांना अनुसरून नोकरी देण्यात आलेली आहे. मग आम्हाला बिगर आदिवासींनी जायचं कुठं? हा प्रश्न मी सरकारला विचारत आहे. जर आमचा विचार केला नाही तर आम्हाला आत्मदहनाची परवानगी तुम्ही द्यावी आणि तो आम्ही करणारच. आणि जर तुम्ही आदिवासी समाजाला नियुक्त्या देत असाल तर आम्हा बिगर आदिवासी समाजाला सुद्धा नोकऱ्या तुम्ही दिल्याच पाहिजेत, असा आमचा अभियोग्यताधारकांचा एक तुम्हाला सवाल आहे आणि तो आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे.